काही नाही या शब्दात खूप खोल अर्थ दडलेला असतो, पण याचा अर्थ प्रत्येकाला नाही समजत बरं का. आयुष्य जगत असताना आपल्या समोर कोणते कोणते प्रश्न उभे राहतात ना, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. कधी थकल्यासारखं होतं, रात्री झोप न लागल्यामुळे डोळे जड झालेले असतात, तहान भूक विसरून दिवस कधी संपवतो कळतच नाही. स्वतःसाठी वेळ न मिळाल्याची चुटपुट लागून राहते. त्या क्षणी असं वाटतं, बस झालं आता, आपल्याकडून हे होणारच नाही. आपण फक्त काय चूल आणि मूल करायलाच जन्माला आलोत का? आपलं काय अस्तित्व आहे की नाही असं आपल्या डोक्यामध्ये यायला लागतं. त्यावेळेस असं वाटतं की आता आपण गिव्ह करावं, बास झालं, झेलणारच नाही आता. पण त्यावेळेस काय होतं, जे निरागस टिमटिमणारे छोटेसे डोळे आहेत ना, आपली नजर त्यांच्यावर पडते, म्हणजे आपले छोटेसे मुलं. त्याच्या त्या निरागस हास्याने मन भरून जातं आणि त्यांच्याकडे पाहून मग जगावंसं वाटतं. असं वाटतं माझ्या हातात कोणाचं तरी बालपण आहे, एक छोटंसं जग आहे जे अजून सुरक्षितेच्या शोधात आहे. ते छोटे छोटे जीव आपल्या कुशीमध्ये त्यांचं पूर्ण विश्व शोधत असतात. मग ती आई त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून थकत नाही, चिडत नाही, सगळं क्षणात विसरून जाती आणि नव्याने जगायला सुरुवात करते. कारण आई होणं म्हणजे फक्त जबाबदारी नसती, तर एक सुंदर समर्पण असतं, जे प्रत्येक आईला रोज नव्याने सामर्थ्य देत असतं. आयुष्य जगत असताना असे भरपूर प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात, पण हार कधीच मानायची नाही. पुढं चालत राहायचं एक एक पाऊल. आपण आपली सक्सेसच्या सीड्या हळूहळू का होईना चढत जातो. तर एक गोष्ट मी आधी सांगितली तुम्हाला, आत्ता एक गोष्ट नंतर सांगते. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती प्रसन्न वातावरणामध्ये. तर सकाळी उठले मी, सकाळचं घरातलं थोडंफार आवरलं. त्यानंतर सागरण मी निघलो होतो जिमला. तर बाहेरचं वातावरण दाखवा म्हणलं तुम्हाला, एकदम हिरवं हिरवंगार झालेलं आहे सगळीकडं ना, खूप भारी वाटतं असं बाहेर आल्यावर. आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये लोक इकडे फिरायला येतात. तर मी तुमच्याशी बोलते ना आता. तर माझं पिल्लू माझी वाट पाहत बसलं. हे पहा, जिमला जायचं होतं ना मला, त्यामुळं तर आम्ही निघलो आता सकाळ सकाळ जिमला, घरातलं थोडंसं कामावरून. आणि बऱ्याचशा ताई बोलत असतात की छाया तू आता काही एवढ्या जिमचं काही दाखवत नाही, जिम बंद केली का काय? सारखं सारखं तेच तेच दाखवायला बरं वाटत नाही ना, त्यामुळे मी बऱ्याच दिवस झालं जिमचं काही दाखवलंच नव्हतं. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हिने जिम बंद केली का काय? तर मी जिम बंद नाही केली ताईंनो. रोज सकाळचं साधारण मी जिमला जात असतो, फक्त रविवारी जिमला सुट्टी असती. तर ह्या बिल्डिंगमध्ये जिम आहे, आमच्यापासून काही जास्त लांब नाही, जवळच आहे. जिममध्ये आल्यानंतर मी आतमधलं काही जास्त दाखवत नाही, कारण कोणाला आवडतं नाही आवडत नाही का. गुड मॉर्निंग सर्वांना. तर कालच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. आणि बऱ्याचशा ताईंनी झाडं मागवलेत, तर ताईंनो मी आता झाडं लावलेत आणि आज काही लावणार आहे. तर 7-8 दिवसात ते छान होतील झाडं. तर तुम्ही मला इंस्टाग्रामला आय डीचं नाव आहे आपलं, जे यूट्यूबचं नाव आहे ना आपलं, छायास क्रिएटिव्ह कॉर्नर, त्याच नावाने इंस्टाग्राम आय डी आपली. इंस्टाग्रामला तुम्ही सर्च करा आणि आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून तुमचे ॲड्रेस देऊन ठेवा. जसा वेळ मिळेल तसं मी ते ॲड्रेस काढते बाजूला आणि झाडं पॅकिंग करून पाठवत राहते. तुमच्या मोबाईल नंबरसहित तुमचे ॲड्रेस व्यवस्थित देऊन ठेवा मला. तर घरातलं बऱ्यापैकी काम आवरले. आता मी तुम्हाला एक वस्तू दाखवते. एक नाही 2-3 वस्तू आहेत. तर आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत ना, त्यांनी मला गिफ्ट म्हणून पाठवले, तेच वस्तू मी तुम्हाला दाखवते आता. तर हे पहा, कुंकवाचे करंडे. तर रिया ताई आहेत ना, त्यांनी मला कुंकवाचे करंडे हे पाठवलेत. पाठीमागं त्यांनी मला पाऊल पण पाठवले होते, कुंकवाचा पान करंडा पण पाठवला होता आणि आता हे छोटे छोटे करंडे पण पाठवलेत. तर तेच मी तुम्हाला दाखवते आता. खूप छान डिझाईन आहे. हे पहा, तुम्हाला मी खाली बॅक कॅमेऱ्याने पण व्यवस्थित दाखवते, पण सध्या असं दाखवते. हे पहा, असे हळदी कुंकवाचा असे करंडे आहेत. तर बऱ्याचशा ताई विचारत होत्या पाठीमागं पण आणि दिवाळीच्या वेळेस पण, ताई तू करंडे कुठून घेती? तर रिया ताईंकडं हे असे करंडे खूप छान छान येतं आणि याला झाकणं पण येते. हे पहा, झाकण्याची डिझाईन तर लय भारी आहे. हे पहा, याच्यात आपण कुंकू ठेवू शकतो आणि याच्यामध्ये हळद. हे पहा, छान आहेत ना. तर कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही मागवायचे असतील तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि स्क्रीनवर पण देते. तर तुम्ही नक्की मागवा, खूप छान आहेत. आणि अजून एक
आपले सबस्क्रायबर ताईंनी ना मला अजून एक वस्तू पाठवली. त्यांनी आणि त्यांच्या मुलीने दोघींनी मिळून वस्तू पाठवल्यात. दुसऱ्या ताईंनी मला जी वस्तू पाठवली ना त्या ताई गणपतीपुळेच्या आहेत, पण त्या सध्या मुंबईला राहायला असतात. तर त्यांनी मला ही वस्तू पाठवली. हे पहा, ड्रेसचं कापड. तर त्यांच्या म्हणजे त्यांनी हाताने स्वतःने हे डिझाईन केलेलं आहे. हे पहा, हे फुलं, त्यानंतर हे मोत्यांचं ते डिझाईन सगळं त्यांनी स्वतःच्या हाताने केलेलं आहे. इतकं छान आहे ना. हे पहा, असं गळायला येतं हे. आणि पूर्ण ड्रेसच्या कापडावरती डिझाईन केलेली त्यांनी. हे पहा, तर असं ड्रेसच्या कापडावरती त्या भरतकाम करतात. तर मुंबईला राहतात ना त्या. मुंबईला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती किती छान छान कापडं मिळतात ना. तर त्या कापड घेतात प्लेन आणि त्याच्यावरती अशी डिझाईन करतात ड्रेसची. तर असे ड्रेसचे कापडं त्या खूप छान छान असे डिझाईन करतात. तर तुम्हालाही मागवायचे असेल तर तुम्ही नक्की मागवा. त्यांचा नंबर देऊ का काय मी अजून त्या ताईंना विचारलं नाही. त्यांना विचारते मी आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईल. कोणाला मागवायचे असतील तर मला मेसेज करा तुम्ही नक्की. कोणत्याही आपल्या ताईंनी घरगुती असा छोटा बिझनेस जर स्टार्ट केला तर त्याच्यातून आपल्याला आनंदच आहे. मला तर खूप छान वाटतं. आपण स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी सेल्फ कॉन्फिडन्ससाठी आपण काहीतरी असं केलं पाहिजे. तर मला खूप आवडलं हे ड्रेसचं कापड. त्यांनी इतकं प्रेमाने पाठवलंय ना, मला काय सांगायचं. त्यांना म्हणलं होतं नका पाठवू ताई, नका पाठवू. नाही नाही म्हणल्या, माझी प्रेमाची आठवण म्हणून तुला मी हे पाठवतेय. तर त्यांनी नको म्हणता म्हणता दिलंच पाठवून. तर खरंच मला इतकं आवडलं ना हे त्यांचं गिफ्ट. खूप छान आहे. तर आपल्या वनिता मुंगी ताई आहेत, तर त्यांच्या मुलीने ही पेंटिंग मला पाठवलेली आहे. मला तर इतकी आवडली ना ही पेंटिंग. मी फ्रेम करून माझ्या हॉलमध्ये लावणार आहे. तर एक प्रेमाची आठवण म्हणून माझ्याकडे ती राहील. आणि त्यांच्या मुलीनी आणि वनिता ताईंनी मला या 2 वस्तू पाठवल्यात ना, खरंच मला खूप छान वाटल्या आणि खूप प्रेमाने पाठवल्यात त्यांनी मला. नको नको म्हणता त्यांनी पाठवल्या, मला आवडल्या. तर त्यांची मुलगी तर इतकी गुणी काय सांगायचं. म्हणजे तिचं मी इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं ना, एवढी गुणी आहे ना. एकदम साधं सिंपल राहणीमान. आणि ती गायिका आहे. म्हणजे गाणं शिकते ती. मला वाटतं काहीतरी ताईंनी नाव सांगितलं, पद्मश्री पद्मजा फेनानी जोगळेकर. या ताईंकडं ती गाणं शिकायला जात असती आणि गाणं पण म्हणते ती. त्यानंतर तिचं कलाकुंज मुंगी म्हणून इंस्टाग्रामला तिचं अकाउंट आहे. तर ती इंस्टाग्रामला फोटो टाकत असते. पाय असे ती पेंटिंग आहे ना, पेंट करती आणि ती म्हणजे ऑर्डर पण घेते बरं का. तर तुम्हालाही अशा राधाकृष्णाच्या फ्रेम किंवा सरस्वती किंवा गाई असं तुम्हाला मागवायचे असतील ना फ्रेम, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. तर तुम्ही त्या फ्रेम मागू शकता तिच्याकडून. तर कोणीही पुढं जात आहे ना, त्यांची प्रगती पाहून आपल्याला जर आनंद झाला ना, देव आपल्याला कुठंच कमी करत नाही. आणि हा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचा लोगो आहे. हे पहा, कलाकुंज मैथिली मुंगी. तर तिच्या इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही तिला मेसेज करून तुम्हाला कोणती पेंटिंग पाहिजे ना पेंट करून ते तुम्ही मागू शकता. तर वनिता ताईंना तुम्ही मेसेज करा किंवा मलाही मेसेज करून सांगा. मी त्यांना विचारून त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि ड्रेसचे कापडं मुंबईला खरंच खूप छान मिळतात. ते तुम्हाला डिझाईन करून कापडं देतील. तर मी हा ड्रेस आता शिवायला टाकणार आहे आणि ही फ्रेम मस्त फ्रेम करून माझ्या हॉलमध्ये लावणार आहे. आयुष्य जगत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं ना. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली. आता दुसरी गोष्ट सांगते. एक मुलगी 18 वर्षाची होती, कुठं नाही तर तिचं लग्न झालं जातं. लग्न झाल्यावर तिचं नाते गोते घरदार सगळं बदललं जातं. नवीन लोकांच्यात तिला ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो. ॲडजस्ट होती कुठं नाही तर लेकरं बाळं होतात. लेकरं बाळं झाल्यानंतर ती तिच्या संसाराला लागती. संसारामध्ये भरपूर उतार चढाव येतात. ते उतार चढाव तिला पार करता करता नाकी नऊ येतात पार. कधी कधी आयुष्य नकोच वाटून जातं. कारण आयुष्य म्हणजे सोपं नाही आहे, खूप अवघड आहे.
तर असे प्रसंग येतात कधी कधी ना, जीवन नकोसं वाटायला लागतं. त्याच्यातून ती लहान लेकरांच्या तोंडाकडे पाहून ती सगळं विसरून जाती आणि ती नव्याने जगत राहती, लेकरांसाठी का होईना. आपल्या आयुष्यामधले महत्त्वाचे 5 टप्पे आहेत बरं का. तर ते कसे तुम्हाला सांगते मी. आधी लग्नाच्या आधीचा पहिला टप्पा, लग्न झाल्याच्या नंतरचा दुसरा टप्पा, मुलं झाल्याच्या नंतरचा तिसरा टप्पा आणि मुलं मोठाले झाल्याच्या नंतरचा चौथा टप्पा आणि म्हातारपणाचा शेवटचा टप्पा. माझ्या मते तरी मुलं झाल्याच्या नंतरचा खूप महत्त्वाचा टप्पा असतो आपल्या आयुष्यामधला. कारण आपलं घर परिवार सांभाळून, नातेगोते सांभाळून आपल्याला लहानाले लेकरं पण सांभाळावे लागतात. त्यांचं दुखणं भाणं, शिक्षण पाणी सगळं पाहायचं असतं आणि त्याच काळामध्ये आपल्याला कधी कधी खूप टेन्शन येतं, आयुष्य नको वाटायला लागतं. कारण ती सिच्युएशन अशी असते ना, आपल्याला कधी कधी कोणी सांभाळून पण घेत नाही, समजून घेत नाही, नको वाटून जातं. पण तरी आपण त्या लहान लेकरांच्या तोंडाकडे पाहून आपण जगत असतो. पण एक महत्त्वाचा टप्पा येतो आपल्या आयुष्यामध्ये, मुलं मोठाले होतात आणि मुलं मोठाले झाल्यानंतर मुलांनी जर आपल्याला समजून घेतलं ना, तर सोने पे सुहागा झाल्यागत होतं. खूप छान वाटतं त्यावेळेस. कारण आपल्या मुलांना कसे संस्कार द्यायचे ते आपल्या हातामध्ये असतं. आपण जर चांगले संस्कार दिले मुलांना, तर मुलं आपले समजून घेतात आपल्याला आणि पुन्हा आपण आपल्याला पंख फुटल्यागत आपण नव्याने जगायला सुरुवात करू शकतो. कारण मुलं मोठाले झाले असतात, समजदार झालेले असतात, त्यांच्या हाताने थोडंफार ते करतात. आणि कसं आहे ना, मुलांना संस्कार कसे द्यायचे ते आपल्या हातामध्ये असतं. मुलांना जर चांगले संस्कार दिले तर ते आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला समजून घेतात आणि तेव्हा एक आपल्याला पंख फुटल्यागत आपण पुन्हा भरारी घेऊ शकतो. जे लग्नाआधी, लग्न झाल्यानंतर आपल्याला काही करता आलं नाही ना, ते मुलं मोठाले झाल्यानंतर आपण करू शकतो. कारण माझ्या अनुभवावरून मी सांगते, फौजी साहेब फौजमध्ये असताना माझं घर-दार, सासू-सासरे, मुलं-बाळं, शेती-बाडी सगळ्याची कमान मी सांभाळली होती एकटीने. सासू-सासऱ्यांचे दुखणे-भाणे, मुला-बाळांचे दुखणे-भाणे सगळ्यांचं मी पाहिलं होतं आणि एवढं सगळं करता-करता वर्षामागं वर्षे, वर्षामागं वर्षे कसे जात होते कळलंच नाही. कधी-कधी खूप डिमोटिवेट व्हायचे, रडावंसं वाटायचं, जीव द्यावंसं वाटायचं, सगळं काही व्हायचं. पण तरी पण लहान लेकरांच्या तोंडाकडं पाहून सगळे दिवसानुदिवस जात होते. मी कसंबसं जगत होते. त्यानंतर मुलं मोठाले झाल्यावर मुलांनी सपोर्ट केला, फौजी साहेबांनी सपोर्ट केला आणि मी स्वतःच्या पायावर उभं राहिले. काही का होईना घरगुती थोडंफार का होईना करते. तुम्हाला एक सांगू का ताईंनो, आपले मुलं मोठाले झाल्यानंतर आपण काही करू शकलो नाही ना, त्यानंतर आयुष्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत. हाच एक वेळ असतो की मुलं मोठाले झाल्यानंतर आपल्याला थोडाफार वेळ मिळतो आणि त्या वेळाचं आपण सोनं करू शकतो, स्वतःसाठी काही करू शकतो. आपल्या नवऱ्याला मस्त पगार असू द्या, तरी पण स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी आपण थोडंफार का होईना केलं पाहिजे आणि म्हातारपणाला आपल्याला जर इज्जतीत जगायचं असेल ना, तर आपण थोडंफार केलंच पाहिजे ताईंनो. पुढं काय होतं, मुलांचे लग्न होतात, लग्न झाले की त्यांचे लेकरं बाळं होतात, ते आपल्या संसारामध्ये दंग राहतात आणि म्हातारपणाला काय करणार आहेत मग आपण? नवरा बायको, म्हातारी म्हातारा एकमेकाच्या तोंडाकडे बघून एकमेकाच्या तोंडावरच्या माशा मारत बसणार आहेत का? त्यापेक्षा आपण काही ना काही करत राहायचं, कधी शांत बसायचं नाही, तरच आपलं आयुष्य पुढं सुखाचं होऊ शकतं म्हातारपणाला ताईंनो. तर बऱ्याचशा ताई बोलतात की आम्हाला कॉन्फिडंट नाही, आम्ही करू शकत नाही, बाहेर आम्ही कधी पडलो नाही. पण ताईंनो, हिंमत केल्याशिवाय काहीच होत नाही. घरगुती का होईना आपण थोडंफार करू शकतो, भरपूर काही करू शकतो. प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते, फक्त ती बाहेर येण्याचा उशीर असतो. तर विनिता ताईंनी मला ड्रेसचं कापड पाठवून दिलं ना, त्यांना पण मी असंच मोटिवेट केलं. म्हणलं, ताई तुमच्यामध्ये एवढी छान कला आहे ना, तुम्ही ती पुढं चालू ठेवा आणि काही ना काही असं करत राहा. तर मी सगळ्या ताईंना सांगते की ताईंनो, तुम्ही असं थोडंफार का होईना करत राहा. आयुष्य जगायला मजा येते खरंच. काहीतरी पुढं काहीतरी आपला गोल असल्याशिवाय ना, काही ना काही आपल्याला कुठंतरी पोहोचायचं आहे किंवा काहीतरी पुढं करायचं आहे, हे जर लक्षात ठेवून आपण जर केलं ना, आयुष्य जगायला खरंच खूप आनंद येतो ताईंनो. तर चला, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.